मित्रांनो, आज दहीहंडी आहे। आता आपण चाललेलो आहे डीजे मुक्त दहीहंडीला। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज दहीहंडी आहे आणि आजचा ब्लॉग स्पेशल याच्यासाठी की आज आपण पुण्यातल्या जे काही वेगवेगळ्या दहीहंडी आहेत ते आज आपण बघणार आहेत। आणि मी आता निघालेलो आहे, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, थोडा लेट झालाय पण दहीहंडी पण आत्ताच चालू झाल्यात सगळ्या। म्हणजे पुण्यातली मानाची दहीहंडी, हुतात्मा बाबू गेणूची, दगडूशेठची दहीहंडी, भाऊसाहेब रंगारींची दहीहंडी, खजिनावीरची, अशा वेगवेगळ्या दहीहंडी आज मी तुम्हाला दाखवणार आहेत। तर जेवढे शक्य होईल तेवढ्या तुम्हाला दहीहंडी दाखवणार आहेत मी आज। तर चला, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर हा आनंद घ्या, दहीहंडी बघा। बरोबर माझे 2 मित्र आहेत, हे बघा, एक आबी आणि एक अक्षय म्हणूनच आहे। तुम्ही अजून सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवरचे मार्केटचे व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज जाऊन ते व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ते आम्हाला अभिषेक शनिवारला नेत आहे, त्यांची खूप मोठी ओळख आहे ना।
नाचा तुम्ही, म्हणजे मी व्हिडिओ राडा होणार बोर नाही करा, अभिषेक नाचा. राडा होणार बोर नाही ऐकणार. आता आपण चाललेलो आहे डीजे मुक्त दहीहंडीला. पहिल्यांदा पुण्यामध्ये डीजे मुक्त दहीहंडी आहे. अभि तुला काय बोलायचंय का याच्यावरती? काय बोललास तर व्हायरल होशील परत. तर आता आपण डीजे मुक्त दहीहंडीला चाललेलो आहे. पुणे बालन यांची संयुक्त दहीहंडी आहे. जवळपास 28 ते 30 मंडळ आहेत एकत्र. त्यांची इथे दहीहंडी दाखवतो तुम्हाला आता. प्रेम दरेकर आणि श्रेयस वरती आलेत का? खूप जास्त गर्दी आहे, दाखवतो तुम्हाला आता. खूप जास्त गर्दी आहे. पुढे आपल्याला बाबूजनीला पण जायचं, पण आपण दगडूशेठचं पहिलं बघून मग बाबूजनीला जाणार आहे. ठीक आहे.
तर मित्रांनो असा होता आजचा आपला हा ब्लॉग. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही अजून सुद्धा माझे बाकीचे ब्लॉग नसतील बघितले तर ते जाऊन नक्की बघा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय.